नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठाचा चुकीचा वापर केल्याबद्दल भारतानं पाकिस्तानला फटकारलं. इसिसशी संपर्क ठेवणाऱ्या एका तरुणाला दहशतवाद विरोधी पथकाकडून परभणीत अटक. शेती फायद्याची करायची असल्यास नवीन तंत्रज्ञान वापरा, मुख्यमंत्री. अडक मुद्द्यावरून कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळी बंद राहिलेले व्यवहार शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी पुन्हा सुरू. अडतीच्या नियमांचं पालन सर्वांना करावंच लागेल, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करणार पणन राज्यमंत्री. शेतकऱ्यांच्या सहकारी तत्वावरील संस्था मजबूत करणं आवश्यक, सोनिया गांधी. आषाढी एकादशी निमित्तानं पंढरीत भक्तजनांचा मेळा, विठुरायाच्या गजरानं अवघी पंढरी दुमदुमली. आणि चैत्यभूमीला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यास मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची मान्यता. आता सविस्तर वृत्त. काश्मीरमध्ये पोलीस चकमकीत मारला गेलेला हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वाणी आणि काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात उपस्थित केल्याप्रकरणी भारतानं पाकिस्तानला फटकारला आहे. बुरहान वाणीला ठार करणं म्हणजे काश्मीरमध्ये भारतीय लष्कराकडून मानवाधिकारांचं उल्लंघन असल्याचं पाकिस्तानच्या संयुक्त राष्ट्रातल्या मलिहा लोधी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत बोलताना सांगितलं. तर पाकिस्तान दहशतवाद्यांच्या वर्तनाची स्तुती करत असून संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठाचा दुरुपयोग करत असल्याची घणाघाती टीका भारताचे राजदूत सय्यद अकबरुद्दीन यांनी या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना केली. देशाचं धोरण म्हणून पाकिस्तान दहशतवादाचा वापर करत असल्याचंही ते म्हणाले. कायदा, लोकशाही आणि मानवाधिकारांप्रती भारत कटिबद्ध असल्याचंही अकबरुद्दीन म्हणाले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला 18 जुलैपासून प्रारंभ होत असून जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर विधेयक सर्वसंमतीनं पारित केलं जावं यासाठी सरकार प्राधान्य देणार असल्याची माहिती व्यंकय्या नायडू यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. या संदर्भात काँग्रेसशी चर्चा झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. जीएसटी विधेयक लोकसभेत याआधीच मंजूर झालं आहे. आता राज्यसभेत त्यावर शिक्कामोर्तब झालं तर सरकार आर्थिक सुधारणा कार्यक्रमात महत्त्वपूर्ण पावलं उचलू शकणार आहे. जीएसटीमुळे सेवा, मनोरंजन, प्रवेश यासारखे विविध कर समाप्त होणार आहेत. त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला मिळणार आहे. त्यामुळे या महत्त्वपूर्ण विधेयकाच्या मंजुरीसाठी राज्यसभेत सर्व पक्षांनी सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचं व्यंकय्या नायडू यांनी यावेळी पत्रकारांना सांगितलं. भारत सरकारनं बंदी घातलेल्या इसिस या दहशतवादी संघटनेचा समर्थक असणाऱ्या आणि इसिसमध्ये सामील होण्यासाठी इराक आणि सिरिया या देशात जाण्याच्या तयारीत असलेल्या एका तरुणाला महाराष्ट्र एटीएसनं आज परभणीतून ताब्यात घेतलं. या तरुणाविषयी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या सखोल चौकशीमध्ये हा तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे आयडी वापरून सिरियामधल्या फारूक नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात असल्याचं स्पष्ट झालं होतं. तसंच हा तरुण कट्टर विचारधारेचा असल्याचंही समोर आलं होतं. हा तरुण फारूक याच्या सूचनेनुसार भारतात घातपाती कृत्य करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली होती. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. शेती व्यवसाय म्हणून फायद्याचा ठरण्यासाठी शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपूर इथं केलं. उद्याच्या आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यापूर्वी पंढरपूर इथं आयोजित एका सभेत फडणवीस बोलत होते. निसर्गचक्र बदललं असून आता त्याला अनुकूल शेती करण्याची गरज आहे. पारंपरिक शेती आता उपयोगाची नाही असं सांगून मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवाराचं काम सोलापूर जिल्ह्यात उत्तम झाल्याबद्दल प्रशंसोद्गार काढले. सरकारनं कृषी क्षेत्रासाठी 25,000 कोटींचा निधी राखीव ठेवला आहे. येत्या 2 वर्षात 4 लाख हेक्टर क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. कृषी प्रदर्शनामुळे वारकऱ्यांच्या ऊर्जेला श्रमाची जोड मिळणार असून गेली 4 वर्ष या भागानं दुष्काळ अनुभवला आहे. जिल्ह्यातील 82% कोरडवाहू शेती पावसावर अवलंबून आहे. आता यंदा उजनी धरण पूर्णांशानं भरावं असं आपलं पांडुरंगाकडे मागणं असल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. तसंच सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा घेण्याचं आवाहन त्यांनी सभेत केलं. राज्य सरकार आणि आडत व्यापारी यांच्यात काल झालेल्या बैठकीनंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचा संप मिटला असला तरी आज सकाळी किरकोळ व्यापाऱ्यांनी आडत भरायला नकार दिल्यानं समिती आवारातले व्यवहार ठप्प झाले होते.
अखेर सध्या आडत न घेता शनिवारी किरकोळ व्यापाऱ्यांबरोबर बैठक करण्याचा निर्णय आडत व्यापाऱ्यांनी घेतल्यानंतर नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत हे व्यवहार सुरू झाले. पुण्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीतही हीच परिस्थिती दिसून आली. किरकोळ विक्रेता आडत न देण्यावर ठाम आहेत. मात्र शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून व्यापार सुरू केला असल्याचं पुणे बाजार समितीच्या व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शिवलाल भोसले यांनी म्हटलं आहे. तर शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही आता व्यापार सुरू झाले आहेत. महाग आहे ना, काहीच गाड्या आल्या नाहीत मार्केटमध्ये, सगळं रिकामं मार्केट आहे, मालच नाहीये ना काही. आता सगळ्या मार्केटमध्ये फिरून आलो आम्ही, पण माल काहीच नाहीये. आता आम्ही बीडून इथं माल आणला, इतका लांब आणला, भाडं हमाली सुद्धा निघाला. अवघड परिस्थिती आहे. आणि कोथिंबीर चालली 100, 200, 300, 300 सुद्धा नाही, 250. या मालाचं काय होईल? शेतकऱ्याचं काहीतरी व्हायला पाहिजे, कुठे ठराविक भाव पाहिजे. आता सरकार म्हणतं मुक्त बाजारपेठ, व्यापारी घेईनात. या मालाचं आता काय करायचं? अवघड परिस्थिती, याचं काहीतरी निवड व्हायला पाहिजे. आज माल घेऊन आलोय, तर 400-500 रुपयाला एक डाग लिंबाचा 15 किलोचा डाग गेला, तर त्याला पट्टी मिळायला पाहिजे आमच्या हातात. पुढच्या आडत्यांनी पुढच्या व्यापाऱ्यांकडून 10% पैसे घेतले, पण आम्हाला काय आज पैसे देत नाहीत, पट्टी पूर्ण देत नाहीत. उचल म्हणून झालेले आमची जी रक्कम आहे ते निम्मी दिलेत. नंतर बघू बाजार समिती काय निर्णय घेते आणि आडती असोसिएशन असे म्हणतात. आडत भरण्याच्या मुद्द्यावरून आज सकाळी पुन्हा काही काळासाठी बाजार ठप्प झाला. या संदर्भात कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दूरदर्शनकडे सरकारची भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्रातल्या संपूर्ण व्यापाऱ्यांनी संप आपला मागे घेतलेला आहे आणि त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी सरकारने एक कमिटी स्थापन केलेली आहे आणि त्या कमिटीचा अहवाल 6 ऑगस्ट पर्यंत द्यायचा आहे आणि त्यानंतर आम्ही त्यांच्याही अडचणीवरती योग्य तो निर्णय घेणार आहे. ज्या पद्धतीनं बाहेर लायसन देण्याचं धोरण आम्ही स्वीकारलेले आहे आणि शेतकऱ्याला माल कुठेही विकता येईल, फळे भाजीपाला नियमनमुक्त केलेले आहे. जे बाहेर नियम असतील तेच नियम मार्केट कमिटीच्या आवारात असावेत अशी व्यापाऱ्यांची मागणी होती आणि त्यासाठी ही कमिटी नेमलेली आहे. आडत ही पूर्वी शेतकऱ्याकडून घेतली जायची, आता खरेदीदाराकडूनच घ्यावी लागेल आणि त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही आणि सर्व घटकांनी शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं त्यांचा जो कायद्यानं मिळाला जो अधिकार आहे तो त्यांना द्यावा आणि सर्वांनी कायदा पाळून खऱ्या अर्थानं सरकारला सहकार्य करावं ही माझी अपेक्षा आहे. परंतु जे कायदा पाळणार नाही त्यांच्यावर मात्र कडक स्वरूपाची कारवाई केली जाईल, त्या दृष्टीनं पावलं उचलली जातील आणि तशा सूचना आम्ही आता विभागवाईज अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. उद्या आषाढी एकादशी. अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये भक्तांची अलोट गर्दी दाटली आहे. दिंड्या पालख्यांनी पंढरीला एका सोहळ्याचं रूप आलं आहे. साऱ्या भक्तजनांचा मेळा विठ्ठलाच्या आणि ज्ञानबा तुकोबाच्या भजनामध्ये दंग आहे. विठुरायाचे चरणस्पर्श हाच या भक्तांसाठी प्रसाद. त्यामुळे आजही भक्तगण मंदिरात येत आहेत. दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा ताफा पंढरपूरच्या विठ्ठल पूजेचं थेट प्रसारण करण्यासाठी आज पंढरपुरात सज्ज झाला आहे. उद्या पहाटे विठ्ठलाची शासकीय महापूजा होणार आहे. विठ्ठलाच्या महापूजेचं थेट प्रक्षेपण सह्याद्री वाहिनीवरून पहाटे 2:10 करण्यात येणार आहे. त्यानंतर होणाऱ्या रुक्मिणीच्या महापूजेचंही थेट प्रक्षेपण करण्यात येईल. मंदिर समितीच्या वतीनं होणारा पारंपरिक सत्कार कार्यक्रम तसंच लोकप्रिय गायक राहुल देशपांडे यांच्या अभंगवाणीचा आस्वादही भाविकांना थेट प्रक्षेपणाद्वारे घेता येणार आहे. हे प्रसारण महाराष्ट्रातील सर्व लघुशक्ती तसंच उच्च शक्ती प्रसारण केंद्रांवरून सहक्षेपित करण्यात येणार आहे. तसंच यूट्यूबवरही हे थेट प्रसारण उपलब्ध होणार आहे. आषाढी वारी पूर्व तयारी 2016 हा विशेष कार्यक्रम सह्याद्री उपग्रह वाहिनीवरून आज सायंकाळी 7:30 वाजता प्रक्षेपित केला जाणार आहे. उद्याच्या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये तैनात सुरक्षा व्यवस्थेबद्दल खास दूरदर्शनला माहिती देत आहेत सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक एस विरेश प्रभू. पंढरपूर आषाढी वारीनिमित्त सर्व सुरक्षा दृष्टिकोनातून खबरदारी घेऊन
विविध टीम्स इथे लावण्यात केलेला आहे. टोटल पोलीस बंदोबस्त 4,500 पोलीस कर्मचारी आणि जवळपास 350 पोलीस अधिकारी बंदोबस्तमध्ये समाविष्ट आहे. पूर्ण पंढरपूर शहर आणि जवळचा परिसर, पूर्ण जिल्ह्याचे जे जे रस्त्यातून पालखी दिंड्या येतात पंढरपूर शहरामध्ये, ते सर्व एरियाज कव्हर झालेले आहेत. त्या व्यतिरिक्त 2,000 संख्येने होमगार्ड्स मान्य पोलीस महासंचालक साहेबांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये तैनात केलेला आहे. आणि त्या व्यतिरिक्त आम्ही बीडीडीएस टीम्स 6 बीडीडीएस टीम्स प्रत्येक गर्दीचं ठिकाण, प्रत्येक ठिकाण तिथे वाहन पार्किंग करणार आहेत आणि वारकरी बंधू आणि जे भाविक लोक थांबणार आहे ते सगळं तळानं चेक केलेलं आहे. आता कंटिन्युअसली पुढच्या यात्रा संपेपर्यंत हे चेकिंग चालू असणार आहे. त्या व्यतिरिक्त 3 SRPH कंपन्या तैनात आहे पंढरपूर शहरमध्ये विविध प्रेशर पॉइंट्सवर आणि सेन्सिटिव्ह ठिकाणी. त्या व्यतिरिक्त अँटी क्राईम स्क्वॉड्स, अँटी ईव्हटीजिंग आणि दरोडा विरोधी पथक असा विविध पोलिसिंगच्या अँगलने टीम्स तैनात केलेला आहे. आणि पंढरपूर आषाढी वारीमध्ये एक मोठ्या संख्येने पोलीस मित्र आणि व्हॉलेंटियर्स पोलिसांसोबत कांदे कांदे लावून ते ड्युटी करत आहे. जवळपास 2,500 पोलीस मित्र पंढरपूर आषाढी वारीमध्ये त्यांचं ड्युटी बजावत आहे. आणि तसेच विविध संघटनेने पुढे येऊन पोलिसांसोबत प्रशासनासोबत काम बजावत आहे. शेतकऱ्यांच्या सहकारी तत्वावरील संस्था मजबूत करण्याची गरज असल्याचं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आज नांदेड इथं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत अनावरण झालं. त्यानंतर झालेल्या सभेत सोनिया गांधी बोलत होत्या. शंकरराव चव्हाण यांना सर्वसामान्यांचे नेमके प्रश्न माहीत होते, त्यामुळे त्यांनी सिंचन योजनांवर भर दिला असं सोनिया गांधी म्हणाल्या. आदिवासींचे अधिकार सुरक्षित राहावे यासाठी चव्हाण यांनी आदिवासींची जमीन गैर आदिवासी विकत घेऊ शकणार नाहीत असा कायदा केला होता असंही त्यांनी सांगितलं. विविध मुद्द्यांचा परामर्श घेताना सोनिया गांधी यांनी विद्यमान सरकारच्या कारभारावरही टीका केली. शंकरराव चव्हाण यांनी योजना आयोगात खूप चांगलं काम केलं आणि देश तसंच महाराष्ट्राच्या विकासासाठी अनेक योजना आणल्या असं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सांगितलं. शंकरराव चव्हाण यांच्या स्मृती चिरंतन ठेवणाऱ्या आणि त्यांच्या कर्तृत्वाची ओळख भावी पिढीला व्हावी यासाठी उभारण्यात आलेल्या स्मृती संग्रहालयाचंही लोकार्पण यावेळी करण्यात आलं. माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील, सुशीलकुमार शिंदे, मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते. दादरमधल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतीस्थळ असलेल्या चैत्यभूमीला क वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मुंबई जिल्हा नियोजन समितीनं आज मान्यता दिली. तसंच जिल्हा वार्षिक योजनेच्या मार्च 2016 अखेर झालेल्या एकूण 110,96,48,00,000 रुपयांच्या खर्चालाही मान्यता दिली. उद्योगमंत्री तसंच मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची ही बैठक झाली. याबरोबरच मुंबईतल्या रस्त्यांची तातडीनं दुरुस्ती करण्याची सूचना या बैठकीत देण्यात आली. बैठकीला महापौर स्नेहल अंबेकर, खासदार अरविंद सावंत आणि आमदार, पालिका अधिकारी उपस्थित होते. देशांतर्गत दडलेला काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सुरू केलेल्या उत्पन्न घोषित करण्याच्या योजनेत सहभागी झाल्यास करदात्यांना कर आणि दंड हप्त्यानं भरण्याची सवलत देण्याचा निर्णय सरकारनं घेतला असल्याचं वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. करदात्यांना पुढच्या वर्षीच्या 30 सप्टेंबरपर्यंत हप्त्यानं ही रक्कम भरता येणार आहे. अघोषित उत्पन्नाची माहिती येत्या 30 सप्टेंबरपर्यंत प्राप्तिकर खात्याला दिल्यानंतर त्यावरील कर आणि दंड यांचा पहिला हप्ता म्हणून फक्त 25% रक्कम नोव्हेंबर 2016 पर्यंत भरता येणार आहे. त्यानंतर 25% रकमेचा दुसरा हप्ता 31 मार्च 2017 पर्यंत करदात्यांना भरता येणार आहे आणि उर्वरित कर आणि दंड भरण्यासाठी 30 सप्टेंबर 2017 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. बेकायदा संपत्ती जवळ बाळगणाऱ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी आणि काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी 3 लाख रुपयांपेक्षा मोठे व्यवहार रोखीने करण्याला मनाई करण्यात यावी. तसंच 15 लाखांपेक्षा जास्त रोख रक्कम वैयक्तिकरित्या जवळ बाळगण्यावर बंधन घालण्याची शिफारस काळ्या पैशासंदर्भात तपास करणाऱ्या विशेष तपास पथकानं सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. निवृत्त न्यायमूर्ती MB शहा यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या या पथकानं आपला 5वा अहवाल न्यायालयाला सादर केला आहे.
विकासाचे सर्व मार्ग मुंबईभोवती केंद्रित झाले असून मुंबईलगत असणाऱ्या ठाणे परिसराकडे तुलनेनं दुर्लक्ष होत आहे असं भाजपाचे नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य विनय सहस्रबुद्धे यांनी म्हटलं आहे. ते आज ठाण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. ठाणे परिसरातल्या 7 महानगरपालिका आणि इतर नगर परिषदांच्या विकासासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबई क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या विकासासाठी स्वतंत्र फोरम निर्माण करून वसई पनवेल इथून रोरो रेल्वे सेवा सुरू करणं, CRZ-मधल्या समस्या सोडवणं, ठाणे खाडीतून जलवाहतूक सुरू करणं आदी बाबींवर आपण लक्ष केंद्रित करत असल्याचं सहस्रबुद्धे यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज मुंबईत मुलुंड टोल नाक्यावर राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली टोल बंद आंदोलन करण्यात आलं. सत्तेवर येण्यापूर्वी टोलमुक्त महाराष्ट्र अशी घोषणा भाजपानं केली होती. मात्र 2 वर्ष होत आली तरी मोजक्याच ठिकाणचे टोल नाके बंद करण्यात आले आहेत. सध्या सुरू असलेले टोल नाके जर गणपतीपर्यंत बंद झाले नाहीत तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. येत्या पावसाळी अधिवेशनात टोलमुक्तीचा मुद्दा आमच्या पक्षातर्फे उपस्थित केला जाणार असल्याचंही अहिर म्हणाले. अहमदनगर जिल्हा बँकेच्या उक्कलगाव इथल्या शाखेवर आज पहाटे दरोडा पडला. या दरोड्यात सुमारे 8 लाख रुपयांची रक्कम चोरून नेण्यात आली. चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्यानं बँकेची तिजोरी फोडून ही रक्कम चोरली. स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चौकशी सुरू आहे. सिंधुदुर्गमध्ये मुंबई गोवा महामार्गावरची स्थिती सध्या दयनीय बनली आहे. धो-धो कोसळणारा पाऊस आणि त्यातच रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे यामुळे या मार्गावर अपघातांची संख्या वाढली आहे. नेहमीची येतो पावसाळा याप्रमाणे पावसाबरोबर नेहमीची पडतात खड्डे याचा अनुभव सध्या कोकणवासीय घेत आहेत. मुंबई गोवा महामार्गावर सध्या खड्डेच खड्डे पाहायला मिळतात. या खड्ड्यांमुळे जीव मुठीत घेऊन कोकणातला प्रवास करायची वेळ कोकणवासीय आणि जिल्ह्यात वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांवर आली आहे. तशातच मुसळधार पावसामुळे वाहणाऱ्या पाण्यानं काही ठिकाणी मातीची धूप होऊन रस्ता खचलाय. त्यामुळे कधीही रस्ता बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण एवढ्या 50 किलोमीटरच्या या प्रवासात आम्हाला अनेक ठिकाणी हा रस्ता धोकादायक आहे याची जाणीव झाली. अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता खचण्याची पण शक्यता आहे. मला वाटतं असाच जर पाऊस चालू राहिला तर या 1-2 महिन्यात हा रस्ता कदाचित पूर्णपणे खचेल. सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र या गोष्टीकडे लक्ष देत नसल्याची तक्रार वाहन चालक करतायत. ह्या महामार्गावर आम्हाला गाडी चालवायची असेल तर जीव मुठीत घेऊन आम्हाला इथं चालावं लागतं. कारण ह्या रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते हेच आम्हाला समजत नाही. कारण पाऊस एवढा यावर्षी आहे की रस्त्यावर पाणी पूर्णपणे साचलेलं असतं. त्यामुळे रस्त्याला खड्डे आहेत की नाही ते पण लक्षात येत नाही. आणि अशा परिस्थितीत आम्ही वाहन चालवतो आणि अचानक खड्डा येतो, आम्ही काही करू शकत नाही. कोकणवासियांसाठी महत्त्वपूर्ण असलेला गणेशोत्सव अवघ्या 1.5 महिन्यावर येऊन ठेपलेला असताना महामार्गाची अवस्था दयनीय आहे. बांधकाम विभागानं वेळीच दखल घेतली नाही तर ऐन सणासुदीच्या काळात कोकणवासियांच्या अडचणीत अधिकच भर पडेल. इच्छा असेल तर मार्ग दिसेल या उक्तीप्रमाणे जळगाव जिल्ह्यातल्या शहापूरमधल्या एका युवा शेतकऱ्यानं शेती व्यवसायातल्या अनिश्चिततेपुढे हात न टेकता शेळीपालनासारख्या व्यवसायाला सुरुवात केली आणि अथक परिश्रमाच्या जोरावर यशस्वी शेळीपालन करत आर्थिक विकास साधला आहे. जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातल्या शहापूर या छोट्याशा गावात राहणाऱ्या अनिल लेणेकर या अल्पभूधारक शेतकऱ्यानं शेतीला जोडधंदा म्हणून आपल्या शेतातच 5 वर्षांपूर्वी शेळीपालनाचा व्यवसाय करायला सुरुवात केली. या कामात अनिलला आपले मामा रतन वाघ यांची उत्तम साथ लाभली आहे. बीकॉम झालेल्या अनिलनं नोकरीच्या मागे न लागता शास्त्रशुद्ध पद्धतीनं शेळीपालन करायचं ठरवलं आणि राहुरी कृषी विद्यापीठातून शिरोळी आणि उस्मानाबादी जातीच्या शेळ्या आणून शेळीपालनाला सुरुवात केली. अनिलनं एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाअंतर्गत जळगाव इथल्या छत्रपती शिवाजी पाणलोट संस्थेत शेळीपालनाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं आहे. शेळीपालनासोबत आपण कुक्कुटपालनही उत्तम प्रकारे करू शकतो हे लक्षात आल्यानंतर त्यानं कुक्कुटपालनालाही सुरुवात केली. यामध्ये 6.5 लाखाची आम्ही गुंतवणूक केलेली. यामधून 1,80,000चा माल आम्ही खरेदी केला होता आणि त्यातून 1,40,000चा विकलेला आहे. यामध्ये आम्ही जे शेळीपालन यांचं व्यवस्थापन जे केलेलं आहे, वरच्या मजल्यावरती शेळ्या ठेवतो आणि खालच्या मजल्यावरती कोंबड्या ठेवतो. त्यांच्या ज्या लेंड्या वगैरे पडतात
त्या फटीमधून आम्ही 1 इंचाचा अर्धा पाऊण इंचाचा गॅप ठेवलेला आहे आणि त्या गॅपमधून त्या स्पेसमधून त्या लेंड्या सर्व खाली पडतात आणि ते टन त्या ह्या कोंबड्यांचं अन्न होते. म्हणजे एका व्यवसायामध्ये 2 व्यवसाय चांगल्या प्रकारे यशस्वी होतात. शेळी पालनाची शास्त्रशुद्ध पद्धत, चारा व्यवस्थापन आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न घेत आर्थिक विकास साधून अनिलनं संपूर्णपणे शेतीवर अवलंबून राहणाऱ्या शेतकऱ्यांना एक नवा मार्गच दाखवला आहे. जगभरात धर्माच्या नावावर हिंसाचार आणि रक्तपात होत आहे. धर्माचा खरा उद्देश समाजात शांतता प्रस्थापित करणं आहे. जगातील सर्वच धर्मग्रंथात मानवतेची शिकवण दिली जाते. त्यामुळे मानवाच्या कल्याणासाठी धर्मग्रंथ महत्त्वाचे आहेत, असं ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी सांगितलं. ते आज पंढरपूर इथल्या वाखरी इथं बोलत होते. विश्व शांती केंद्र आळंदी आणि MIT पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. विश्वनाथ कराड यांच्या धर्मग्रंथ हे खरे जीवन ग्रंथ या पुस्तकाचं प्रकाशन भटकर यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. आजच्या आधुनिक युगात धर्माला शास्त्राची जोड मिळाली तर नवीन संशोधन निर्माण व्हायला मदत होईल, असंही डॉ. भटकर यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला डॉ. विश्वनाथ कराड, सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू NN मालदार, डॉ. SN पठाण आदी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या काळात जिल्हा प्रशासनानं केलेल्या कार्याचं महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कौतुक केलं. कोल्हापूरमधल्या पूर परिस्थितीचा आणि नुकसानीचा आज पाटील यांनी आढावा घेतला. कोल्हापूर जिल्ह्यात यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरी 116% जास्त पाऊस झाला आहे. जिल्ह्यात अजूनही 66 बंधारे पाण्याखाली असून गगनबावडा कोल्हापूर आणि रत्नागिरी कोल्हापूर या 2 प्रमुख मार्गांसह काही रस्ते बंद आहेत. ऑगस्टमध्येही खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस होऊ शकतो, त्यामुळे योग्य ते नियोजन करण्याच्या सूचना पाटील यांनी या बैठकीत दिल्या. नैसर्गिक आपत्तीमुळे दोघांचा मृत्यू झाला असून मृतांच्या वारसांना 4 लाख रुपयांची मदत तत्काळ देण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं. या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी राजाराम बंधारा इथं जाऊन पूरस्थितीची पाहणी केली. मान्सूननं वेळेआधीच संपूर्ण देश व्यापला असून सगळीकडे चांगला पाऊस होत आहे, असं हवामानशास्त्र विभागानं म्हटलं आहे. राज्यात आता बहुतांश भागात पावसानं उघडीप दिली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसंच पालघरमध्ये अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत. माळशेज घाटात 4 पोकलेन मशीन आणि 2 JCBच्या सहाय्यानं दरड हटवण्याचं काम सुरू आहे. मात्र अनेक ठिकाणी रस्ता वाहून गेल्यानं वाहतूक पूर्ववत व्हायला आणखी 2 दिवस लागण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी पूरस्थिती कायम आहे. येत्या 36 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 30, किमान 25, नागपूर 34 आणि 24, पुणे 29 आणि 22, औरंगाबाद 31 आणि 22, नाशिक 27 आणि 22, कोल्हापूर 27 आणि 21, रत्नागिरी 30 आणि 26, सोलापूर 33 आणि 22, अमरावती 33 आणि 21. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठाचा चुकीचा वापर केल्याबद्दल भारतानं पाकिस्तानला फटकारलं. ISISशी संपर्क ठेवणाऱ्या एका तरुणाला दहशतवाद विरोधी पथकाकडून परभणीत अटक. शेती फायद्याची करायची असल्यास नवीन तंत्रज्ञान वापरा, मुख्यमंत्री. अडत मुद्द्यावरून कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळी बंद राहिलेले व्यवहार, शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी पुन्हा सुरू. अडतीच्या नियमांचं पालन सर्वांना करावंच लागेल, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करणार पणन राज्यमंत्री. शेतकऱ्यांच्या सहकारी तत्वावरील संस्था मजबूत करणं आवश्यक, सोनिया गांधी. आषाढी एकादशी निमित्तानं पंढरीत भक्तजनांचा मेळा, विठुरायाच्या गजरानं अवघी पंढरी दुमदुमली. आणि चैत्यभूमीला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यास मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची मान्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.
रिओ दे जानेरोमध्ये 5 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी भारताचे हॉकी संघ नुकतेच जाहीर झाले. त्या पार्श्वभूमीवर रिओ ऑलिम्पिकसाठी भारताची तयारी याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी क्रीडा पत्रकार सुनील लवाटे यांना आज रात्री 9:30च्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.